तुम्हाला माहिती सांगतो, माझ्या घरात आज 100 वर्ष नगरसेवक पद आहे. किती वर्ष? 100 वर्ष. की लोक माझ्याबद्दल एक म्हटलं जातं की एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व, आणि राजेकांत सबकी जान हे संजय मंडलिकांनी जाहीर केलं. जमादारचा कुठलाही कॉन्ट्रॅक्टर नाही किंवा मी कॉन्ट्रॅक्टर नाही. ह्या मुरगुडात जवळजवळ 400-500 खोके, कुठल्याही जमादारचा खोका मी रस्त्यावर ठेवलेला नाही. तुम्ही दुसऱ्याची कामं आपली म्हणून लाटल्यात अशा पद्धतीचा आरोप. माझ्या सहीने प्रस्ताव गेले, माझ्या सहीने पैसे खर्च झाले, सगळे माझ्या सहीने झालं. मग तुम्ही केलं कसं म्हणता? आता ते काही केलं तर मी केलं म्हणतात. मला त्यांना विचारायचं, कधी मी त्यांना जाहीर आवाहन केलंय तुकाराम चौकात कधी एका स्टेजवर यावं. मी ज्यावेळी नगराध्यक्ष पहिल्यांदा झालो त्यावेळी पहिल्यांदा मी नगर परिषदेवर पहिला भगवा झेंडा फडकवायचं काम केलं. आता तुमचं चिन्ह बदललेलं आहे. घड्याळ आणि कपवशी घेऊन आपण आता लोकांच्या सोबत जातो. पलीकडच्या बाजूला तुमच्या विरोधात भगवा आहे. बघा, भगवा एक त्यांचा नाही, ते सन्मानाचं प्रतीक आहे. ते सगळ्यांचा आहे भगवा. माझा सुद्धा भगवा आहे, त्यांचा भगवा आहे, सगळ्यांचा भगवा आहे. कधी असं वेगळं पर्क मानलं जाते का, किंवा लोक काय कशा पद्धतीने तुमच्यासोबत भेदभावाने? म्हणजे आम्हाला कधी मुस्लिम समाजातल्या लोकांनी आपलं म्हटलं नाही आणि हिंदू समाजाने कधी आम्हाला पर्क समजलं नाही. जरी शासकीय फंडात नाही झालं तरी मी लोकवर्गणीतून असं नाही मंदिर पूर्ण करणार, आणि त्यातून ते मंदिर उभं राहिलं आणि मग मुरगुडची माही झाली. आणि आम्हाला कधी पर्क समज नाही. माझ्या घरात सगळे सण साजरे होते. पाडवा साजरा करतोय, बेंदूर साजरा करतोय, नागपंचमी साजरी होती, दिवाळी दसरा साजरा केला जातोय. मी मुस्लिमांना विनंती केली, तुम्ही कागलला मिनी गोवा केला, त्या धर्तीवर मुरगुडला फक्त शिवसृष्टी करा आणि अम्युजमेंट पार्क करा. तुम्ही आजही कुठल्या कानाकोपऱ्यात गेला मुरगुड शहराच्या तर नागरिक सांगतील मुरगुडचा विकास राजेकांत जमादार नगराज होता त्याच काळात झाला. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी बघायला गेलं तर मुरगुड शहरामध्ये आहे. या शहरामध्ये आता नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आणि आज आपण मुरगुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या समवेत मुक्तपणे चर्चा करणार आहे. या चर्चेला कुठल्याही किनार नसणार आहे. खरं बघायला गेलं तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती साहेब आता काही आरोप सुरू आहेत, प्रत्यारोप सुरू आहेत. पण ह्या सगळ्यासोबत तुम्ही ही निवडणूक लढवताय, स्वतंत्र पॅनेल उभा केलेला आहे. मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून असेल, राजे साहेबांच्या माध्यमातून असेल, एक आघाडी निर्माण केलेली आहे. आणि ह्या आघाडीचा नेमका मोटिव्ह काय आहे, उद्देश काय आहे, ध्येय काय आहे, या सविस्तर विषयावरती आपण आज ही चर्चा करणार आहे. पहिल्यांदा तुमची ओळख सांगा, कशा पद्धतीने आपण काम करता ह्या भागामध्ये त्याच्याबद्दल सांगा. मी राजेखान जमादार गेली 96 पासून मुरगुड नगरपालिकेच्या राजकारणात मी काम करतोय. या मुरगुड शहरात जवळजवळ सगळ्यात सिनियर नगरसेवक म्हणून मी काम करतोय. 2 वेळा उपनगराध्यक्ष झालो, 1 वेळा लोकनियुक्त नगराध्यक्ष झालो. आणि हे सगळं करत असताना 96 पासून त्या नगरपालिकेच्या राजकारणात काम करत असताना मला मुरगुड शहरातले अति म्हणजे प्रश्न त्याचं गांभीर्याने मी अभ्यास केल्यामुळे मी ज्यावेळी नगराध्यक्ष झालो त्यावेळी ते प्रश्न सोडायचा मी प्रयत्न केला. मी सगळं करत असताना पहिल्यांदा मी सगळ्या गावाच्या रस्त्यांचा मॅप तयार केला. म्हणजे त्याचं इस्टिमेट सगळं तयार करून घेतलं, किती खर्च येईल त्याचं बजेट तयार केलं. त्याच्यानंतर मूलभूत गरजा, पाणी पुरवठ्याचा प्रॉब्लेम होता, त्याचा पाठलाग केला. ती योजना कशी राबवता येईल 24 त्याच्यात ती दुरुस्त करून घेतलं. त्याच्यानंतर इथले अनेक मूलभूत प्रश्न होते ते सोडवण्याचा प्रयत्न केला. मग आता बऱ्यापैकी मी ज्यावेळी नगराध्यक्ष पहिल्यांदा झालो त्यावेळी पहिल्यांदा मी नगर परिषदेवर पहिला भगवा झेंडा फडकवायचं काम केलं. त्याच्यानंतर नळ पाणी पुरवठा योजनेचा प्रॉब्लेम होता. 2015ला पाणी टंचाई झाली मुरगुड नगरात, तलावातलं पाणी संपलं आणि मग त्यावेळी पाणी टंचाई झाली. 4 दिवस 8 दिवसांनी एकदा मुरगुडला पाणी येत होतं, लोकांना त्रास होत होता. मी माझ्या डोळ्यासमोर ठेवलं की पहिलं सत्तेत आल्यानंतर पहिलं नळ पाणी पुरवठा, सुधारित नळ पाणी पुरवठा ती नदीवरनं राबवायची. का तर तलावातलं पाणी हे साठवलेलं असतंय, ते एकदा संपलं की अडचण होईल. नदीचं पाणी आपल्याला धरणात नेते, सोडलं तर परत आपल्याला येते. आणि त्या दृष्टीने ती योजना तयार केली, त्याचा पाठलाग केला आणि ती सक्सेस करून आज ती कार्यान्वित आहे, पूर्णपणे कार्यान्वित आहे. अशा अनेक म्हणजे अंबाबाईचं मंदिर 14 वर्ष ती अंबाबाईची मंदिर तसंच होतं. ज्यावेळी मुश्रीफ साहेबांनी नगरविकास मंत्री झाले त्यावेळी सगळ्या नगरसेवकांना पत्र दिली, माझ्याच माध्यमातून घरपोच पत्र दिली की बाबा मी नगरविकास मंत्री झालोय, मुरगुडच्या अंबाबाईच्या कृपेने मला हे पद मिळालंय.
मुरगुड शहरानं मला चांगलं मताधिक्य दिलं, त्यामुळे मी मुरगुडकरांचं काहीतरी देणं लागतोय. आणि या अंबाबाईचं पौराणिक मंदिर फार जुनं आहे, तर ते मंदिर पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला प्रस्ताव द्या, मी त्याचा पाठलाग करून तुम्हाला निधी देतो. पण त्यावेळच्या विरोधकांनी ते मानलं नाही आणि त्यांना मदत केली नाही म्हणाले, आम्हाला येरेगाबाळाचे पैसे नको म्हणून केलं नाही. कालांतराने स्वर्गीय सदाशिवराव मंडलिकांनी ती बैठक घेतली आणि मग सदाशिवराव मंडलिकांनी शिक्षकांच्याकडून 40 लाख रुपयाचा निधी दिला आणि काम चालू केलं. त्याचबरोबर मंडलिक साहेब 40 लाख दिलं, परत काम थांबायला लागलं. मग तेवढ्यात मुश्रीफ साहेबांनी पर्यटन मधनं 1,35,00,000 रुपये मंजूर केले. त्याचं काम पूर्ण झालं, परत पैसे कमी पडले, परत इस्टिमेट वाढत गेलं, त्याचे पैसे कमी पडले आणि परत काम थांबलं. थांबल्यानंतर ते 13 वर्ष तसंच थांबलं. कालांतराने मी नगराध्यक्ष झाल्यानंतर मी त्या खुर्चीवर बसल्यानंतर पहिला निर्णय घेतला की मंदिर पूर्ण करायचं. आणि त्यासाठी मी संजय दादांना बोललो, मी म्हटलं जरी शासकीय फंडातून नाही झालं तर मी लोकवर्गणीतून असं नाही मंदिर पूर्ण करणार. आणि त्यासाठी माझी पहिली 50,000ची देणगी विशाल सुरूंची म्हणून त्याने 25,000 आणि अरुण ढोले म्हणून हा आता प्रवीण दादांचा कार्यकर्ता आहे, त्याने 5,000 असे 80,000 रुपये गोळा केले. आणि अंबाबाई मंदिरात आम्ही त्या देणगीचा कार्यक्रम ठेवला. आमच्या शुभ हस्ते संजय दादांच्या हातात आणि प्रवीण दादा त्यावेळी ते अध्यक्ष होते दोघं देवस्थान कमिटीचे, तर दोघांच्याकडे 80,000 रुपये दिले. आणि त्यावेळी देवळात सांगितले की 6 महिन्यात ते मंदिर पूर्ण करणार असं मी शब्द दिलता लोकांच्या समोर. आणि त्यानुसार मी नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा 65 लाखाची तरतूद त्या गणपती मंदिरचा हॉल जो आहे तो पलीकडे त्याला नगरपालिकेच्या फंडातून धरलं. त्याच्यानंतर मुश्रीफ साहेबांच्याकडे गेलो. मुश्रीफ साहेबांना म्हटलं एकनाथ शिंदेनी पाथर्डीला साईबाबाच्या जन्मस्थळाला यात्रा चालणं 100 कोटी रुपये दिले. ती पेपरला बातमी झळकली. ती बघितल्यानंतर मी मुश्रीफ साहेबांना सांगितलं, जाऊन भेटलो. साहेब म्हटले यात्रा स्थळातनं मुरगुड नगर परिषदेला सुद्धा निधी मिळू शकतोय आणि आपला अंबाबाई पूर्ण होऊ शकते. मग ते म्हणाले चल माझं पत्र तयार करून चल जाऊया. त्यावेळी मी नगरसेवक रवी परीट आम्ही दोघं आणि मुश्रीफ साहेब विधान भवनात मराठा आरक्षणाची बैठक होती. त्या बैठकीला एकनाथ शिंदे होते, मुश्रीफ साहेब होते, चंद्रकांत दादा होते. तिथं गेलो मुश्रीफ साहेबांना घेऊन गेले. आणि तिथं गेल्यानंतर मुश्रीफ साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की माझी अंबाबाई 15 वर्ष उघड्यावर आहे आणि काही करा पैसे मोजाले. तिथंच एकनाथ शिंदेने हिरव्या पेनाने लिहिलं आणि त्याच वेळी त्यांच्या पेने मला सांगितलं, साहेबांनी हिरव्या पेनाने लिहिलं की तुझं काम झालं आणि तुझे पैसे मंजूर झाले. आणि लगेच 8-10 दिवसात आम्हाला पत्र आलं की तातडीने यात्रा स्थळाचा सगळा प्रस्ताव पाठवा अंबाबाई मंदिरचा. आणि त्यावेळी ते 2 कोटी रुपये त्यांनी मंजूर केले. त्या 2 कोटीत अशी परिस्थिती होती की नफा हिस्सा 25%, 25 लाख आणि देवस्थानचा हिस्सा 25 लाख. आता हे 50 लाख रुपये नगरपालिकेची परिस्थिती नाही. देवस्थान पश्चिम महाराज देवस्थानचं हे मंदिर असल्यामुळं ते 25 लाख रुपये द्यायला तयार नव्हते. मग त्यात सुद्धा मी आयडिया केली की जे नगरपालिकेतनं 65 लाख रुपये घातले होते ते नफा हिस्सा दाखवला. आणि त्यातच देवस्थान काय किरकोळ इकडे तिकडे केलं, 40 लाख रुपये मंडलिक साहेबांनी दिले, ते त्यांचा 25 लाख रुपयाचा हिस्सा दाखवला. आणि असे ते 50 लाख रुपये दाखवून 1.5 कोटी रुपयाची आले खात्यावर वर्ग करून घेतले आणि त्यातून ते मंदिर उभं राहिलं. आणि मग मुरगुडची माही झाली. हा मला सार्थ अभिमान वाटतो की मी अंबाबाई मंदिरचं पूर्ण केलं. पण त्याच्यावर आता तुमच्यावरती टीका होत्या बहुजनांचे, म्हणजे हे असून सुद्धा तुम्ही कामं करताय असं तुम्ही बोलताय. पण काही वेळेला आता विरोधकांच्याकडून टीका होती की उमेदवार मुस्लिम आहेत, त्याच्यावरती लोकांच्यातनं मग काय प्रतिक्रिया आहेत? या बघा, मी मुस्लिम आहे मला मान्य आहे. तुम्हाला माहिती सांगतो, माझ्या घरात आज 100 वर्ष नगरसेवक पद आहे. किती वर्ष? 100 वर्षे. माझे आजा बाळूदादा जमादार हे लोकल बॉडीज होते. माझे आजा बाळूदादा जमादार, त्याच्यानंतर माझे चुलते आबाखान जमादार आणि त्याच्यानंतर मी राजेखान जमादार, अशी 3 आम्ही सलग या मुरगुडच्या राजकारणात आहे. त्या काळात जमादार पार्टी होती, बाळूदादा जमादारांची पार्टी होती. आणि बाळूदादांचं नाव बाळूदादा जमादार. आणि ह्या भागातलं प्रसिद्ध देवस्थान कुठलं? बाळूमामा देवस्थान. बाळूमामा आणि बाळूदादा ह्यात तुम्हाला काय फरक वाटतोय काय? बरोबर नाही. तुम्ही माझ्या घरी कधी आला तर सगळी दलित समाजातली लोक असतात, मातंग समाजातली लोक असतात, चांभार समाजातली लोक असतात. त्यांना वाटतंय की हे घर आपलं आहे. बरोबर, हे घर आपलं आहे. माझ्या घरी त्या काळात आजपासून
यल्लमा देवस्थान होतं. त्याची आजा पूजा करत होती, आजानंतर माझे वडील पूजा करत होते आणि वडिलांनंतर मी पूजा करत होतो. बर. आणि तीच आज सुद्धा माझा कुठलाही निर्णय असेल तर मी यल्लमा देवस्थानावरच निर्णय घेतोय. आज सुद्धा मी राष्ट्रवादी जायचा निर्णय माझा यल्लमा देवस्थानावरच झाला. सगळे निर्णय मी यल्लमा देवस्थानावर करतोय. नामदार मुस्लिम साहेबांना सुद्धा मी यल्लमा देवस्थानावर नेलं. तालुका संघाची निवडणूक लागली होती आणि एकदम तुल्यबळ होती, निवडणूक काटावर होती. मी म्हटलं साहेब एकच आहे तिथं, म्हटलं आपण यल्लमावर जाऊया. तिथं निर्णय घेतला की आपला निकाल लागणार. मुस्लिमांना तुम्ही कधीही विचारावा. यल्लमा देवस्थान गेलो त्यावेळी रणजितसिंह पाटील सुद्धा आमच्या सोबत होते. यल्लमा देवस्थानावर गेलो, तिथं आम्ही सगळ्यांनी नमस्कार चमत्कार केला आणि आलो. आणि त्यावेळी पॅनेल आमचं 2, 3, 4, 5 मतानं तालुका संघ जो मंडळी यांच्याकडे होता तो मुश्रीफांच्याकडे गेला. मुरगुडात माझ्या आजांनी बाळूदादा जमादारनी जगदंबा तरुण मंडळ होतं, जगदंबा तालीम मंडळ होतं. आज जे राम चारण राष्ट्रकुल स्पर्धेत विजेते झाले ते माझ्या जगदंबा तालमीचे पैलवान. आज अनेक मान्यवर पैलवान ते मुरगुडचे जे झाले ते आमच्या जगदंबा तालमीचे पैलवान होते. म्हणजे त्या तालमीचं नाव काय होतं? जगदंबा. आणि जगदंबा तरुण मंडळाचा मुरगुड शहरातला पहिला म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सव माझ्या आजांनी चालू केला. त्या काळात रुबी डान्सिंग पार्टी वगैरे पुण्याच्या कार्यक्रम आणायचे ते आणि मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करायचे. हा सुद्धा मान माझ्या घराण्याचाच आहे. त्या कालांतर आजा वारल्यानंतर काही ते बंद पडलं. मी सुद्धा 1980 पासून म्हणजे मी 4थी 5वीला असल्यापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतोय त्या चौकात, जमादार चौकात. आणि त्याच्यानंतर 20 वर्ष झालं मी मुरगुडात सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करतोय. ह्या मुरगुडात पहिला नवरात्र उत्सव चालू करायचं काम, साजरा करायचं काम मी केलं सुद्धा. आणि आज माझी देवी जी आहे चौकात बसणारी देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला अनेकांनी चांदीचे दागिने घातले, अनेकांनी सगळ्या हाताने मदत केली आणि मोठे 9 दिवस 10-15 लाख रुपये खर्च करून आम्ही कार्यक्रम करतोय. सुंदर कार्यक्रम असतात. गाव अखंड गाव त्याचा लाभ घेते. आरतीला माझ्या इथं म्हणजे माझ्या देवीच्या आरतीला जवळपास 500 ते 1000 लोक असतात रोजचे. आणि जिल्ह्यातले सगळे मातबर नेते ते आरतीला येऊन गेलेत. आज जे आरोप करणारे संजय मंडलिक सुद्धा तिथं आरतीला येत होते, वीरेंद्र मंडलिक आरतीला येत होते, प्रवीणसिंह पाटील आरतीला येत होते, संजय बाबा आरतीला आलेत, मुन्ना माडिक आलेत, संभाजी राजे आलेत, बंटी पाटील आलेत, मुस्लिम साहेब तर कायम सदैव आहे. सगळे जिल्ह्यातले मातबर नेते ते आरतीला आलेत. शिवसेनेचे नेते आलेत, भाजपचे नेते आलेत, सगळ्या पक्षांचे नेते तिथं माझ्या आरतीला येतात. आणि नवरात्र उत्सव हा माझा चांगला या मुरगुड परिसरात चांगला मोठा कार्यक्रम असतोय आणि त्याचा लाभ हजारो नागरिक माझा घेतला जातोय. ह्या मुरगुड शहरात नगरपालिकेवर पहिला भगवा पडवायचं काम मी केलं. तुम्ही आता मगाशी बोलताना मला म्हटलात की आरोप होत असतील ते वरिष्ठ पातळीवरती होत असतील, बहुजनांच्या मध्ये काय आहे? खरं बघायला गेलं तर मुरगुड हे शहर आदरणीय म्हणजे शाहू महाराजांनी हे शहर वसवलेलं आहे. आणि ह्या शहराचे हे राधानगरी असेल, मुरगुड असेल, कागल असेल, इकडे जयसिंगपूर असेल, ही शहरं बघायला गेलं तर शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली शहरं आहेत. आणि त्यांचाच कुठं ना कुठतरी विचार आज देखील ह्या शहरांच्या मध्ये जोपासला जातोय. हिंदू मुस्लिम ऐक्य असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी अजून देखील आपल्याला बघायला मिळतात, अनुभवायला मिळतात. तुम्ही प्रचाराच्या निमित्तानं असेल किंवा इथून मागच्या तुमच्या कार्यकालामध्ये असेल, काय लोकांच्यातनं कधी असं वेगळं परक मानलं जातंय का? किंवा लोक काय कशा पद्धतीने तुमच्या सोबत भेदभावानं किंवा ह्याच्यानं काय वाटते तुम्हाला? ह्याच्यात काय उत्तर? मी भाग्यवान आहे की माझा जन्म या मुरगुड गावात झाला. कारण ह्या मुरगुड गावाला शाहू महाराजांनीच वसवलं. जी बाजारपेठ आहे ती तिनेच वसवलेली आहे. तलाव तिने बांधले जेणेकरून मुरगुड शहराच्या लोकांना पाणी मोफत मिळावं. मी भाग्यवान का समजतो तर ह्या गावानं कधी जातीवादाला थारा दिला नाही आणि आम्हाला कधी परक समज नाही. माझ्या घरात सगळे सण साजरे होते. पाडवा साजरा करतोय, बिंदू साजरा करतोय, नागपंचमी साजरी करते, दिवाळी दसरा साजरा केला जातोय. आणि आमच्या घरात म्हणजे आम्हाला कधी मुस्लिम समाजातल्या लोकांनी आपलं म्हटलं नाही आणि हिंदू समाजाने कधी आम्हाला परक समजलं नाही. आणि कधीच ह्या गावानं कधी असं दिलं नाही. शाहू महाराजांचा समतेचा नारा ह्या मुरगुड शहरानं सुरुवात केला आणि आजपर्यंत टिकलेला आहे. जे आमच्या गावात मस्जिद बांधली त्याला सगळ्या मराठी बांधवांनी मदत केली. आज जो शिवाजी महाराजांचा पुतळा झाला आमच्या मुस्लिम समाजाने त्याला 1 लाख रुपयाची देणगी दिली. आणि कधीच ह्या गावात तसं काढ नाही. कारण मी स्वतः गेल्या वेळी उमेदवार होतो नगराध्यक्षपदाचा, त्यावेळी सुद्धा काही मंडळींनी तो प्रयत्न केला, परंतु या मुरगुड शहरातल्या लोकांनी हाणून पाडला आणि न भूतो असं 1864 मतानं मला निवडून दिलं. म्हणजे त्यावेळी सुद्धा या प्रचाराला कुणी थारा दिला नाही. आणि आता सुद्धा
मुरगुडची जनता त्याला थारा देणार नाही. एवढं प्रेम लोकांचं कसं काय, म्हणजे काय नेमकं असं तुमच्यामध्ये जादू आहे की एवढे लोक प्रेम करतात, एवढी लोक मतदानाच्या रूपानं असेल किंवा सहकार्याच्या रूपानं प्रेम करतात, काय आहे एवढी ताकद? हे बघा, मी एक असा नगरसेवक आहे, मुरगुड नगरपालिकेच्या राजकीय इतिहासात चढत्या क्रमानं निवडून येणार आहे. मी पहिल्यांदा 90 मतांना आलो, त्यानंतर 145 मतांना आलो, त्यानंतर 687 मतांना आलो, नंतर 1864 मतांना आलो. हे जे मताधिकी वाढतंय हे लोकांचं प्रेम आहे. आता मी समाजकारण 80% आणि राजकारण 20% करतोय. तुम्ही या मुरगुड शहरातल्या श्रावणबाळ पेन्शन बघितल्या तर 1400 पेन्शन मी मुश्रीफ साहेबांच्या सहाय्याने केल्या. दवाखान्यातल्या हजारो पेशंटांचं मी ऑपरेशन करून आणलंय. तुम्हाला पटणार नाही, असे एक 10-12 कुटुंब आहेत जी 10-12 कुटुंबातल्या लोकांनी सांगितलं की आमचं पेशंट जगणार नाही, इंजेक्शन घेऊन मारता येते का बघा, किंवा आपण उपचार सोडूया आणि घराकडे घेऊन जाऊया. तर मी तिने धीर सोडला, परंतु मी धीर सोडलेला नाही. आज ती 10-12 पेशंट आहेत, आज माझ्या समोर आत्मसन्मानाने जगतात, चांगल्या पद्धतीने वागतात आणि मला बघितले की ती समोर आले की नतमस्तक होतात. त्या घरातल्या लोकांना म्हणजे आशा सोडलेली होती, परंतु राजेखान जमादारच्या प्रयत्नानं राजेखान जमादारांनी मुश्रीफ साहेबांच्या प्रयत्नावरती जगलीत. म्हणून आज अशी कामं आहेत त्यांच्या, म्हणजे सगळ्याच गोष्टी, कुणाचं लग्न असू देत, ह्या गावातल्या शिवजयंतीला, ह्या गावातल्या गणेश उत्सवला राजेखान जमादार एकमेव माणूस असा आहे की सगळ्या मंडळांना पैसे दिले जातात, सगळ्या मंडळांना मदत केली जाते. शिवजयंती असू देत, गणेशोत्सव असू देत, तुम्ही कुठल्याही मंडळाला विचारलं तर राजेखान जमादारची पावती ही नियमानुसार असते. आजपर्यंत कधी ती बंद केलेली नाही. साहेब, 5 वर्षापूर्वी असणारी परिस्थिती वेगळी होती, म्हणजे आता थोड्या दिवसात ह्याच्यामध्ये म्हणजे म्हणूया की आपण प्रशासक, त्याच्या अगोदर असणारी परिस्थिती आणि आता असणारी राजकीय उलथापालथ झालेली आहे. बघायला गेलं तर मुश्रीफ गट असेल, राजे गट असतील, आता हे एकत्र आलेले आहेत. मग ह्या गोष्टींचा कुठं ह्या मुरगुडच्या राजकारणावरती, या नगरपालिकेवरती काही परिणाम दिसेल का? तुमचं काय मत? हे बघा, दिसणार की निश्चित दिसणार, आणि तो मला फायदा होणार. बर, म्हणजे माझ्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती आघाडीच्या पॅनेलला फायदा होणार. हे 2 उमेदवार आहेत, हे 2 नेते असे आहेत की कार्यकर्त्यांना ताकद देणारे, कार्यकर्त्यासाठी संघर्ष करणारे, कार्यकर्त्यांचं हित जपणारे आणि विकास कामात अग्रेसर असणारे. मुश्रीफ साहेबांच्या बाबतीत तर बोलायलाच नको, त्यांनी प्रचंड काम केलंय. ग्रामविकास मंत्री असताना, कामगार मंत्री असताना, नगर विकास मंत्री प्रचंड काम केलं. त्या धर्तीवर राजे ज्यावेळी भाजपमध्ये होते, त्यांच्यानी फडणवीस साहेबांची मैत्री जग जाहीर आहे. आणि त्या फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा कागल तालुक्यात प्रचंड निधी आणला. आणि त्यामुळे दोघांचे गट हे कार्यरत गट होते, ताकदीचे गट होते. आणि आज मुरगुडात ह्या दोघांची युती झाली, दोघांची फाईट झाली, दोघांना मत 100-200 मताचा फरक असायचा. आणि आज त्यामुळं ही दोन्ही गट एकत्र आल्यामुळे कागल तालुक्यातल्या विकासाला चालना मिळणार आहे. संघर्ष संपला, मोठा संघर्ष होत होता तो संपला, ताकदीचा संघर्ष संपला. आता काय संघर्ष होईल, किरकोळ असेल, परंतु आज हे दोघं एकत्र आल्यामुळे कागल शहरात, कागल तालुक्यातल्या नागरिकांना मोठा दिलासा आहे आणि चांगलं काम आहे. हे विकासासाठी दोघं एकत्र आले आणि त्याचा फायदा निश्चित आम्हाला होणार आहे. मगाशी आपण बोलताना बोललात की या नगरपालिकेवरती पहिल्यांदा भगवा फडकायचं काम जे आहे ते मी केलेलं आहे. आता तुमचं चिन्ह बदललेलं आहे, घड्याळ आणि कपवशी घेऊन आपण आता लोकांच्या सोबत जात आहे. काय औंधाच्या ह्या निवडणुकीमध्ये वाटते? पलीकडच्या बाजूला तुमच्या विरोधात भगवा आहे. बघा, भगवा एक त्यांचा नाही, भगवा हे प्रतीक आहे आणि ते सन्मानाचं प्रतीक आहे. ते सगळ्यांचा आहे भगवा. माझा सुद्धा भगवा आहे, त्यांचा भगवा आहे, सगळ्यांचा भगवा आहे. भगवा झेंडा मी का फडकवला म्हटलं की मुरगुड नगर परिषद ही त्यावेळी मी शिवसेनेत तिकडे निवडलो आणि त्या शिवसेनेत भगवा फडकवायचं काम मी केलं. शिवाजी महाराजांचा पुतळा अर्धपुतळा होता, तो पुतळा सुद्धा आज जरी तुम्ही नगरपालिकेत जाऊन बघितला तर त्याची काय परिस्थिती तुम्हाला कळाली, तसाच होता. तो पुतळा पूर्णाकृती करायचं काम मी केलं. माझ्या विरोधक सुद्धा म्हणतायत की ते आम्ही केलं. ते केलं की तुम्ही म्हणताय, नाही तुम्ही म्हणताय, मग तुम्ही सत्तेवर असताना काय केलं नव्हता? प्रवीणसिंह पाटील 5 वर्षे नगराध्यक्ष होते, 5 वर्षे त्यांची सत्ता होती आणि मंडली गटाची सुद्धा 10 वर्ष सत्ता होती. मग मला वाटतं सांगा, मग तुमच्या 10 ते 20 वर्षात तुम्ही पुतळा का बसवला नाही? माझा प्रश्न आहे त्यांना. तो पुतळा बसवायचं, माझे नेते त्या काळचे नेते संजय मंडलिकांनी सांगितले, राजकारण सगळी कामं झाली, एकच काम राहिले की शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा. जे ते ज्या दिवशी बोलले त्याच्या 15व्या दिवशी त्याला तातडीची नगरपालिकेतनं 65 लाख रुपयाची तरतूद करून
तो चबुतरा तयार केला हम्म. आणि नियम असा आहे की तो चबुतरा फक्त नगरपालिकेच्या फंडातून पुतळा परिसर करता येतोय, पुतळा नगरपालिकेत बसवता येत नाही. हम्म. त्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे आणायची आणि त्यांच्या मार्फत बसवायचं असतं. आणि ते करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली की तुमच्या स्वयंसेवी संस्था, त्यावेळी आमचे नेते होते, त्यांचं प्रतिष्ठान होतं, आम्ही त्यांना विनंती केली. विनंती करून त्यांनी बसवला नाही. गावातल्या सगळ्या सामान्य माणसांनी त्याला आपल्या परीने 10 रुपये, 20 रुपये, 40 रुपये दिलेले. लोकवर्गणी. त्याच्या बाजूला एक पाटी आहे, त्या पाटीवर बघा कुणी कुणी पैसे दिले. तो काय पुतळा एकटे तिने बसवाय नाही, तो पुतळा लोकांनी लोकवर्गणीतून बसवलाय आणि नाव फक्त त्यांचं आहे. तिने पुतळ्यासाठी त्यांचं योगदान काय ते त्यांना माहित आहे आणि मुरगुडच्या जनतेला माहिती आहे. पुतळा बसवला ही माझ्याच कारकिर्दीत बसला. नगराध्यक्ष म्हणून मी होतो त्या काळचं उदय सामंत साहेब उद्घाटक होते. काय पुतळ्याच्या निर्णय त्यावेळेचं भाषण त्यांचं ऐका, त्यावेळेचे नेते संजय मंडलिकाचं भाषण ऐका. तिने त्या पुतळ्याच्या ह्याच्यात आपला उल्लेख केलाय सगळा. राजीव गांधी माधव बसवला, राजीव गांधी माधव कारकिर्दीला त्याची माहिती घ्या सगळं. आणि आता खोटं बोल रिटून बोल त्यांचा कार्यक्रम चालू आहे. आता ते काही केलं तर मी केलं म्हणतात. मला त्यांना विचारायचं, कधी मी त्यांना जाहीर आवाहन केलंय तुकाराम चौकात कधी एका स्टेजवर यावं, प्रत्येक विकास कामाचा हिशोब मी देईन, प्रत्येक विकास कामाची नोंद मी देईन आणि तिने सुद्धा द्यावी. हे कुठनं कधी आले पैसे, कसे झाले, कुठल्या कामाला कुठनं पैशाची तरतूद झाली तिने सांगावं. छापून आणि बोलून लोकांना पटणार नाही. लोकांना त्याची पूर्ण कल्पना आहे मुरगुड शहराच्या. तुम्ही आजही कुठल्या कानाकोपऱ्यात गेला मुरगुड शहराच्या तर नागरिक सांगतील मुरगुडचा विकास राजेखान जमादार नगराचा होता त्याच काळात झाला आणि म्हणून भविष्यात जमादारच इथं पाहिजेत असं त्यांचं सगळ्यांचं नागरिक. आता बरेचसे बघायला गेले तर साहेब प्रश्न प्रलंबित आहेत. पहिला ही पेठ जी आहे आपली, या पेठेकडे भरपूर लोक यायचेत व्यापाराच्या निमित्तानं का असेना तर भरपूर लोक यायचेत. आता बघायला गेलं तर थोडंसं त्याच्यामध्ये कमी कमी येत होत आहे. रोजगाराचा प्रश्न आहे, भरपूर असे प्रश्न आहेत. मग तुमचं ह्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये नेमकं ह्या नगरपालिकेला देऊन नगराध्यक्ष झाल्यावरती व्हिजन काय असणार? तुम्ही बाजारपेठेचा प्रश्न मांडला तो करेक्ट आहे. तुमच्या माहितीवर सांगतो, माझं त्यावेळेचं भाषण आहे का, तुम्हाला पाहिजे पेपरची कात्रण देतो. मी त्यावेळी बाजारपेठ सुशोभीकरण करायचा निर्णय घेतला. मी सिमल्याला गेलो. सिमल्याला मॉल रोड आहे, लोक ते मॉल रोड बघायला जातात. त्या मॉल रोड उंचावर आहे, तिथे ते लिफ्टचं तिकीट 5 रुपये आहे. लोक त्या लिफ्टने जातात बघायला आणि तिथं काय नाही, आपल्यासारखी सगळी दुकान आहेत. ती जात्यात फिरत्यात, तिथं काय तर खरेदी करतात, कोण फोटो काढतोय, कोण चहा पितोय, कोण नाश्ता करतोय आणि तिथला दर इतरांपेक्षा तिथे जास्त, परंतु लोक खरेदी करतात आणि ते मॉल रोड प्रचंड गर्दी असते. मी ते डोळ्यासमोर ठेवलं. माझी मुरगुडची बाजारपेठ ही अतिसुंदर आहे. महाराष्ट्रात अशी पश्चिम महाराष्ट्रात कुठं बाजारपेठ नाही. शाहू महाराज म्हणजे राजे समरसिंह गाडगेंच्या पूर्वजांनी ती बाजारपेठ बसवली आणि एवढी सुंदर बाजारपेठ कुठेही नाही. मग त्यावेळी मी विचार केला की ते मॉल रोड त्याच पद्धतीने मुरगुडच्या बाजारपेठेचा विकास व्हावा, जेणेकरून आदमापूरला जाणारे भाविक हे बाजारपेठेत यावेत, तिथं काहीतरी खरेदी करावी, असं त्या पद्धतीने आपला प्लॅन होता. आणि म्हणून ही ज्यावेळी मुश्रीफांना कल्पना सांगितली त्यावेळी मुश्रीफांनी बाजारपेठच्या रस्त्याला गटोडोगट रस्ता, फुटपाथ आणि लाईट याला मुश्रीफांनी निधी दिला आणि त्यांच्या ठोक अनुदानातून ती बाजारपेठ डेव्हलप झाली. डेव्हलप झाल्यानंतर काही काळ बाहेरची लोक संध्याकाळची यायला लागली मुरगुडात बाजारपेठ बघायला आणि त्याच वेळी आपण खाऊ गल्ली सुद्धा डेव्हलप करायला घेतलं. कालांतराने त्याला काही लोकांनी विरोध केला आणि ते काम थांबलं गेलं. परंतु ही बाजारपेठ परत त्याला गत वैभव प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करावा लागणार, कारण आदमापूरला लाखो भाविक इथे येतात आणि आदमापूर पासून 2-4 किलोमीटर आमचं आपलं गाव आहे. तर हे आता हे त्याचं केंद्रस्थान होईल, पर्यटनाच्या दृष्टीने केंद्रस्थानी होईल. म्हणून आता आपण शिवसृष्टी घेतोय. शिवसृष्टी डीपी प्लॅन मध्ये आमचे आरक्षण आहे. शिवसृष्टीचा प्लॅन घेतोय. मी मुश्रीफांना विनंती केली, तुम्ही कागलला मिनी गोवा केला, त्याच धर्तीवर मुरगुडला फक्त शिवसृष्टी करा आणि अम्युजमेंट पार्क करा. जर शिवसृष्टी आणि अम्युजमेंट पार्क झाला तर तेच भाविक इकडे येतील, मुक्काम करतील, पर्यटन वाढेल आणि पर्यटक वाढले की आपाप आवक वाढते, लोक येतील आणि मग तिथला धंदा वाढतोय आणि बाजारपेठेला परत गती होईल. जनावरचा बाजार पश्चिम महाराष्ट्रात चांगला सगळ्यात मोठा बाजार होता. आज त्या सुद्धा बाजारावर अवकळ आली. आज त्या बाजारपेठेत डेव्हलप करता आलं नाही तर ते सुद्धा बाजार मुरगुड नगरपालिकेला उत्पन्न देणारा बाजार आहे. अगदी बरोबर. आणि तो सुद्धा बाजार एक अद्ययावत बाजार, स्टँडर्ड बाजार करून तो सुद्धा डेव्हलप करायचा आपला विचार आहे.
आपल्याला भुयारी गटाराचा प्रोजेक्ट करायचा, सांडपाण्याचा प्रॉब्लेम आहे. या आजूबाजूच्या गावांना सगळ्या पाणी आपल्या नदीत मिसळलं की सांडपाणी त्यात जातं, त्यामुळे तो प्रोजेक्ट आपल्याला करायचा आहे भुयारी गटाराचा. त्याचबरोबर बेघरांना घरं नाही. आपल्या इथे एक फार मोठी अशी दुर्दशा आहे की डोंबारी समाज आहे, त्या लोकांना 10-10 फुटाची जागा वाटलेला आहे. पण पंतप्रधान आवास योजनेचा लाभ द्यावा किंवा रमायावाचा लाभ द्यावा, त्यांना 30 स्क्वेअर फूटची अडचण आहे, म्हणजे अट आहे की किमान 300 स्क्वेअर फूटची जागा त्यांची पाहिजे. मग 30 चौरस मीटर जागा नसल्यामुळे त्यांना त्याचा लाभ मिळत नाही. तर मी मुस्लिमांना विनंती केली, कागलात तुम्ही ज्या पद्धतीने बेघर वसाहत केली, चांगली अपार्टमेंट बांधलं, हायटेक अपार्टमेंट बांधल्यात, त्या धर्तीवर मुरगुडा सुद्धा जागा उपलब्ध करूया. आमचे नेते मुश्रीफ साहेब आणि राजे सुद्धा म्हणाले, जर जागा नसेल तर आम्ही घेऊन देऊ, आणि ती इथं बेघरांना पहिल्या टप्प्यात 1000 घरं बांधायची, असा त्यांचा मानस आहे. शाहू फुले आंबेडकरांचे पुतळे आपल्या गावात नाहीत. इथं आंबेडकर समाज फार मोठा आहे, समाज दलित समाज, परंतु त्यांचा नाही. संभाजी महाराजांचा पुतळा नाही. पुढचं उद्दिष्ट आपलं संभाजी महाराजांचा पुतळा, शाहू फुले आंबेडकरांची पुतळी बसवणे हा सुद्धा आहे. आणि जेणेकरून ते मी आणि परत अंबाबाई देवळाला 3 कोटी रुपये मंजूर करून आणले. का तर आपलं गाव तलावात हनुमान मूर्ती उभा करायची आणि आदमापूरला जाणारं भाविक ते आत यावं आणि ते हनुमान मूर्ती बघून अंबाबाईचं मंदिर बघावं. गावात देव प्रत्येक देवाला जातील, बाजारपेठेत येतील. आम्ही पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने आपण प्लॅन केला. स्वर्गीय एम.डी. रामनाथन ती मला कल्पना दिली, आणि त्याच वेळी मी एकनाथ शिंदेना भेटल्यानंतर एकनाथ शिंदेने त्यावेळी 3 कोटी रुपये, मुश्रीफ साहेब आम्ही दोघं गेलो, आणि त्यावेळी 3 कोटी रुपये त्यांनी मंजूर करून दिले आम्हाला. आणि ते 3 कोटी रुपये मंजूर झालेले सुद्धा ह्या प्रशासक कालावधीत ते खर्च करता आले नाही. टेंडर कुणाला, मला का तुला, ह्या गडबडीत त्यांनी ते परत पाठवलं. दत्त मंदिरला मी 70 लाख रुपये धरले, ते जैन मंदिरला 45 लाख रुपये धरले, ते एम.डी. रावणाच्या इथं महादेव मंदिरात त्याला 25 लाख रुपये धरले, ते साई मंदिरला 45 लाख रुपये धरले, ते मारुती मंदिरला 1 कोटी रुपये धरले. ते ह्या सगळ्या मंदिरांना पैसे मंजूर असून ह्या विरोधकांनी आडवे टेंडर भरून, म्हणजे टेंडर भरले तर बिलोन भरले तर तुम्ही ते काम करायला पाहिजे, बिलोन भरायचं आणि तिकडे यायचंच नाही, असं करून अडवून ती मार्च महिन्यात 31 मार्च त्या पैशाला खर्च करायला 31 मार्च डेडलाईन असते, आणि ते 31 मार्च पर्यंत त्यांनी तसंच घालवून ते पैसे सगळे परत पाठवले. म्हणजे हे विरोधक, मुरगुडचे आज जे विरोधक बोलतात, विकास कामावर त्यांना बोलायचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी विकास कामावर त्यांनी सांगावं, मी केलेले काम. आता मी नगराध्यक्ष, माझ्या सहीने प्रस्ताव गेले, माझ्या सहीने पैसे खर्च झाले, सगळे माझ्या सहीने झालं, मग तुम्ही केलं कसं म्हणता? तुम्ही दुसऱ्याची कामं आपली म्हणून लाटल्यात, अशा पद्धतीचा आरोप होतो. एखादं काम असलं तर तिने सांगावं तसं, हे माझं काम तिने लाटलं म्हणून. हे बघा, आता ते म्हणतात की शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही उभा केला, आणि मग चबुतरा कुणी उभा केला? कुणी उभा केला प्रश्न आहे की नाही? नगरपालिकेतून उभा केला का नाही? त्या काळात शिवाजी महाराजांचा पुतळा बसू नये म्हणून सुद्धा हिने मोर्चे काढले. माझ्याकडे तिथे निवेदनची कॉपी आहे. त्या कुणाकुणाची सह्या बघा ना, ते रस्त्यावर बसवा म्हणून लागत होते. मग त्यावेळी नगरपालिकेनं PWD मार्गदर्शन मागवलं, शासनानं मार्गदर्शन मागवलं, ऐकायला तयार नाहीत, आंदोलन करायला, घोषणा द्यायला मागवलं, आणि तिने सांगितलं की राष्ट्रीय पुरुषांचे पुतळे हे रस्त्यावर बसवता येणार नाही, तुम्हाला मग ते आत बसवणार. आता मला सांगा साहेब, तुमचं पूर्ण पॅनेल आहे, प्रचार सुरू आहे, एकंदरीत आजच्या घडीचं वातावरण, 2 दिवसावरती निवडणूक आली, आजच्या घडीचं वातावरण बघता काय वाटतंय, की प्रचार बघता काय वाटतंय की काय होईल या निवडणुकीत? माझा विजय ही काळ्या दगडावरचा रेग आहे. माझी पत्नी सौ तस्लीम राजेखान जमादार ही चांगल्या मताधिक्यानं निवडून येणार, कारण आमचं काम, विकास कामाबद्दल कुणी आमच्याबद्दल बोलणार नाही. तुम्हाला विकास काम आमचं चांगलंच आहे. कोरोना काळात काम केलेल्या लोकांनी विसरलेलं नाही. कोरोना काळात तर नाती एकमेकाची विसरली गेली, कारण राजेखान जमादार विसरला नाही. राजेखान जमादार प्रेताला धन द्यायलाही होता, आणि पेशंट ऍडमिट करून त्यांना बेड मिळवून देणे, त्यांना बरं करणे, त्यांना औषध पुरवठा करणे, त्यांच्या घरी बाजार करून देणे, आलेल्या नातेवाईकांना, म्हणजे नातेवाईकांना मोफत जेवण द्यायचं सुद्धा मी योजना त्यावेळी केली, मी आणि विशाल सुरेशींनी. आणि सगळ्या कोरोना काळातलं काम असू देत, पेशंटाचं काम असू देत, जनरल पेशंटाचं काम असू देत, शासकीय योजनेचं काम असू देत, असं तसं सावडे कॉलनीतला पोट खराब उठवायचा होता, ते काम मी पाठ करून घेतले. माधवनगरच्या 22 घरांचा सरकारी कब्जा आहे, ते कामाचा पाठपुरावा करतोय. त्यामुळे लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्या लोकांचं जे अडचणीचं काम आहे ते पूर्णत्वास करायचं काम मी करतोय.
आणि मुरगुड शहरातल्या नागरिकांच्यासाठी, माझ्या दारात येणाऱ्या माणसासाठी मी गावातल्या तलाट्याला, कोतवाला सुद्धा फोन करायला मागे बघत नाही आणि राज्याच्या कुठल्या मंत्र्याला सुद्धा फोन करायला मागे पुढे बघत नाही. त्यामुळे लोकांना एक विश्वास झालाय की लोक माझ्याबद्दल एक म्हणतं जातं की एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व. आणि राजे खान सबकी जान हे संजय मंडलिकांनी जाहीर केलं. त्यांना विचारा तुम्ही, संजय मंडलिकांनी गेल्या एका सभेत तिने जाहीर केलं राजे खान सबकी जान. आणि का ह्या 2 महिन्यापूर्वीच साई आखाडचं इंडोर स्टेडियमचं ज्यावेळी भूमिपूजन होतं त्या सभेत सुद्धा संजय दादांनी सांगितलं, तुम्हाला तर पाहिजे असेल तर तिची क्लिप तुम्हाला मी देतो, की संजय दादा सांगितलं की माझी नगराध्यक्षांनी चांगलं काम केलंय आणि त्यामुळे विकास झाला, त्यामुळे स्वच्छ सुंदर स्पर्धेत मुरगुड नंबरात आलं, असं काम माझी नगराध्यक्ष केलं. त्यांची क्लिपच आहे. म्हणजे आज सुद्धा ते माझ्यावर टीका. मी तुमचा प्रचार पण जवळ बघितला तर कुठल्याही स्वरूपाची म्हणजे टीका तुम्ही आजपर्यंत करत नाही. बघा, आपण नेते मानतोय, नेते त्यांच्या नेतृत्वाखाली आपण राजकीय सुरुवात झाली. संजय मंडलिकांच्या नेतृत्वाखाली माझी सुरुवात झाली. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिकांनी, मी त्या काळात मी नगरसेवक झालो 96ला पहिल्यांदा, आणि मी आज त्यांना का म्हणतो, मी आज इथपर्यंत का आलो, तर त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की मी एक रस्त्याचं काम साहेब मला द्या म्हणून मागायला गेलतो सदाशिवराव मंडलिकांच्याकडनं. तर मला म्हणाले, आमची पार्टी मिटिंग होती, ऑइल मिलमध्ये होती, आणि त्यावेळी मी साहेबांना म्हटलं, साहेब मला एक काम खंडाळे गल्लीचं रस्त्याचं खडी करण्याचं काम द्या. तर साहेब म्हणाले, तू असं कर, उद्या सकाळी मला कोल्हापूरला भेटायला ये. मी कोल्हापूरला त्यांना सकाळी 6-6:30च्या गाडीने कोल्हापूरला गेलो. गेल्यानंतर नागाळ पार्कात त्यांचं घर होतं. तिथे मी बसल्यानंतर ते मला म्हणाले की राजे खान, मी तुझ्याकडनं चांगले होप्स बघतोय. म्हणाले, तू मुरगुडच्या राजकारणात एक चांगला कार्यकर्ता आहेस आणि मोठा होशील. तू जर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम घेणार असेल तर तू राजकारणात सक्सेस होणार नाहीस. तू या नगरपालिकेचं काम घ्यायचं नाही. तुला जर काम पाहिजे असेल तर मी आमदार आहे, माझ्याकडे माझा आमदार फंड असतो, तुला त्यातली कितीतरी कामं मी देतो. बघ, तुला राजकारणात सक्सेस व्हायचं असेल, तुला समाजकारण करायचं असेल तर कॉन्ट्रॅक्टर व्हायचं नाही. कॉन्ट्रॅक्टर झालं की माणूस बाद होतोय आणि तू घेऊ नकोस. आणि त्यावेळी मंडलिक साहेबांचं मी ऐकलं, मी या मुरगुड नगरपालिकेत 25 वर्ष काम करतोय, जमादारचा कुठलाही कॉन्ट्रॅक्टर नाही किंवा मी कॉन्ट्रॅक्टर नाही. ह्या मुरगुडात जवळजवळ 400-500 खोके आहेत, कुठल्याही जमादारचा खोका मी रस्त्यावर ठेवलेला नाही. आणि ते मंडलिक साहेबांचं ब्रीदवाक्य मी लक्षात ठेवल्यामुळे मी आज या नगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचलो. आव्हान काय कराल साहेब, लोकांना, जनतेला आव्हान काय कराल? मी जनतेला एवढं सांगू इच्छितो, जे स्वर्गीय सदाशिवराव मंडलिकांच्या स्वप्नातलं मुरगुड शहर असू देत, राजे विक्रमसिंह घाडगे यांच्या स्वप्नातलं मुरगुड असू देत, आदरणीय नामदार मुश्रीफ साहेबांच्या स्वप्नातलं जे मुरगुड आहे, किंवा राजे समरजित घाडगे यांच्या स्वप्नातलं आणि आदरणीय रणजित दादांच्या, हे जे मुरगुड जर साकारायचं असेल, मुरगुडातलं विकास कामं जर करायचं असेल, तर त्यांनी आज जे नेते मंडळी आमचे ती निष्कलंक आहेत, चांगली काम करणारे, लोकांना सेवा देणारे, त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छत्रपती शाहू आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार चांगल्या मताधिक्य निवडून दिले तर मी त्यांना खात्री दिली. मी माझ्या कोपरा सभेत सुद्धा सांगितलंय की तुम्ही आम्हाला मत दिलं की तुमचं अपमान होईल असं कृत्य आपल्या हातनं घडणार नाही, की किंवा तुम्हाला शर्मेनं मान खाली घालायला लागेल असं कुठलं काम आम्ही करणार नाही. तुम्हाला अभिमान वाटेल, तुम्हाला गर्व वाटेल असंच आम्ही काम करून दाखवू. तुमच्या कामासाठी कोतवालापासून मुख्यमंत्र्यापर्यंत जायला लागलं तरी आम्ही थांबणार नाही असा शब्द मी लोकांना दिलाय. आणि निश्चित मुरगुडची जनता ही आमच्यावर विश्वास ठेवणारी जनता आहे. म्हणून मी मुश्रीफ साहेबांच्या पार्टीकडून, मुश्रीफ साहेबांना राजेंच्या पार्टीकडून उभारलोय आणि पलीकडे ते म्हणतात आमच्याच गावात आमच्याच पार्टी आहेत. तर आज त्यांची एवढी दमछाक वाल्या की त्यांच्या लक्षात आलं की राजे खान जमादार आपल्याला कुठेतरी ऐकत नाहीत, म्हणून ती प्रचाराला वेगळा मार्ग अवलंबला. आता ते दिसून येते कुठे व्हॉट्सअपवर टाकीत चालू आहे, त्याला जातीवादाचं स्वरूप द्यायला. परंतु मुरगुडची अजून ती करतील, याही पुढे जाऊन करतील, याही पुढे काहीतरी वेगळंच करायचा प्रयत्न करतील, म्हणजे त्याला वेगळं वळण लावायचा प्रयत्न करतील. परंतु मुरगुडची जनता ह्याला कुठेही थारा देणार नाही याचा मला आत्मविश्वास आहे. आणि चांगल्या मताधिक्यानं माझी पत्नी नगराध्यक्षपदासाठी, मी वार्डातनं आणि सगळे 21 उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडतील याची मला खात्री आहे. निश्चितच खरं बघायला गेलं तर कोणत्याही टीकांना मी उत्तर देणार नाही. जे काय आहे ते मी कामांवरती बोलणार, विकास कामांवरती बोलणार, अशा पद्धतीचं मत
माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी केके न्यूज सोबत आपल्यासोबत बोलताना मत व्यक्त केलेलं आहे. तुर्तास तरी या मुलाखतीसह या व्हिडिओसह मी इथं थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हा एकंदरीत संवाद कसा वाटला, यांचा एकंदरीत एक प्रवास कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वारेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.